राज करने के लिए आया मैं, झुकेगा नहीं। मित्रांनो, तर स्वागत आहे पुन्हा आपल्या नवीन आणि भारी व्हिडिओमध्ये। तर आता जो तुम्ही प्रिव्ह्यू पाहिला तो तुम्हाला कसा वाटला एक कमेंट करून मला नक्की सांगा। तर मित्रांनो, तुमचा जास्त वेळ घेत नाही, व्हिडिओला आपण सुरू करू। तर सिंपली तुम्हाला असं स्टेटस क्रिएट करण्यासाठी काय करायचं आहे, अलर्ट मोशन ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं मित्रांनो तुमच्या मोबाईलमध्ये। जर तुमच्याकडे अलर्ट मोशन ॲप्लिकेशन नसेल तर मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला लिंक देऊन टाकेल। अशा प्रकारे तुमच्यासमोर इंटरफेस आल्यानंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, प्रोजेक्टचा ऑप्शन दिसते, तुम्हाला एक प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे आणि मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये बिटमॅप प्रीसेट लिंक आणि शेक इफेक्ट प्रीसेट लिंक दिलेली आहे, इनपुट करून घ्या मित्रांनो, फ्रीमध्ये आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं, बिटमॅप प्रीसेट लिंक ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर असे इंटरफेस आल्यानंतर ना असे बीट मी ॲड करून दिलेले आहे सॉन्गला। तर सिम्पली काय करायचं, प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं, इथे मीडियावर क्लिक करायचे आणि तुमचा जो फोटो असेल तो सिम्पली ॲड करून घ्यायचा। तर मी एक डेमो म्हणून एक फोटो घेतलेला आहे, तुम्ही सिम्पली ॲड करून घेतलेला आहे मित्रांनो। अशा प्रकारे ॲड केल्यानंतर परत काय करायचं, 3 डॉटवर क्लिक करायचं, फिल कॉम्बिनेशनवर क्लिक करायचं आणि त्या फोटोला तुमच्या हिशोबाने ॲडजस्ट करून घ्यायचा आहे, तुमचा फोटो जसा असेल तसा। तर मी हा एक फोटो डेमो म्हणून घेतलेला आहे, तो मी एक्स्ट्री ॲड करून त्याला व्यवस्थित ॲड करून घेतो। अशा प्रकारे केल्यानंतर त्याची लेंथ जी आहे ती शेवटपर्यंत करून घ्यायची। केल्यानंतर परत स्टार्टिंगला यायचं तुम्हाला आणि जिथे तिथं मी फोटोला बीट दिलेले आहेत, सॉन्गला बीट दिलेले आहेत, तिथे तुम्हाला फोटो कट करून घ्यायचे। तर मी सगळे फोटो कट करून घेतो। तर इथं तुम्हाला फोटो क्लिक करायचे आणि कटचं ऑप्शन दिसते इथं तुम्हाला मध्ये आयकन, तिथं कट करून फोटो कट करून घ्यायचे। आता मी सगळे फोटो जे आहेत ते कट करून घेतो मित्रांनो पटपट। तर मित्रांनो, कोणी आपल्या चॅनलवर नवीन आला असेल किंवा फर्स्ट टाईम आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर सेट करा, कारण मित्रांनो जर आपण व्हिडिओ पोस्ट केली तर तुम्हाला नोटिफिकेशन लगेच बघायला मिळेल। तिथनं सगळे फोटो जे आहेत ते आपण कट करून घेऊ मित्रांनो। कटिंग केल्यानंतर सिम्पली परत इथे स्टार्टिंगला यायचे, परत प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून मीडियावर क्लिक करायचे आणि मी तुम्हाला एक इमोजी दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये, डाउनलोड करा, तो इमोजी पण आपण इथनं ॲड करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे त्याचे छोटे करून घ्यायचं ते इमोजीला आणि इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। तिथे अँगलचं एक आहे ऑप्शन, त्या अँगलच्या ऑप्शनवर क्लिक करून तसं असेल त्या पद्धतीने तुम्हाला ते इमोजी इथं ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर परत आपल्याला बॅक करायचं मित्रांनो आणि सिम्पली शेक इफेक्टची जी प्रीसेट लिंक आहे त्याच्यामध्ये जायचं तुम्हाला आणि इथनं जे इफेक्ट मी दिलेले तिथनं कॉपी करून घ्यायचं। तिथं इफेक्टवर क्लिक करायचे, 3 डॉटला क्लिक करायचे आणि कॉपी इफेक्ट करून घ्यायचे। केल्यानंतर परत आपले बिटमॅप प्रीसेट लिंकमध्ये जायचे। केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, इथं फोटो क्लिक करून तो इफेक्ट इथं पेस्ट करून टाकायचा। पेस्ट केल्यानंतर तुमच्यासमोर असा इफेक्ट शो करेल। तर सिम्पली काय करायचं, परत फोटो क्लिक करायचे, तर ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीवर क्लिक करायचे आणि कलरला सिलेक्ट करायचे आणि इथं लुमिनन्स जो इफेक्ट आहे तो इथनं ॲड करून घ्यायचा आहे। असं ॲड केल्यानंतर तुमच्यासमोर बघा असं इफेक्ट शो करेल आणि त्याची ऑपेसिटी पण थोडी तुम्हाला कमी करून टाकायचे। अशा प्रकारे जे इफेक्ट आहे ते सगळे मी ॲड करून घेतो मित्रांनो। तर हा एक इफेक्ट आहे ना, ह्याच्यानंतरचे जे 2 इफेक्ट आहेत ते आपण सेम ॲड केलेले आहेत, म्हणून ह्यातला कोणताही तुम्ही घेतला तरी तो सेमच इफेक्ट आहे। तर अशा प्रकारे आपण इफेक्ट कॉपी करून इकडे पेस्ट करू। तर स्टार्टिंगचे म्हणजे दुसरा आणि तिसऱ्या नंबरचा फोटो आहे त्याला तो एकच इफेक्ट आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे। ॲड केल्यानंतर बघा असं तुम्हाला शो करेल। तर परत बॅक यायचं आहे, पुढच्या याला पण आपण तसंच केलेलं आहे, पहिले पुढचे 3 फोटो आहेत ना त्याला पण तो एकच इफेक्ट आहे, तो आपण 3 फोटोला ॲड केलेला आहे। तिथनं इफेक्ट जो आहे मी कॉपी करून घेतो मित्रांनो। तर तुम्हाला पण माझ्यासारखेच असेच इफेक्ट सगळे कॉपी करून पेस्ट करायच्यात। तर आपल्या मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसे वाटते ते कमेंट करून मला नक्की सांगा, कारण आपण असेच मग ब्रँड व्हिडिओ चॅनलवर आणत राहील। तर अशा प्रकारे जे आहे ते आपण पेस्ट करून घेऊ। तर राहिलेले इफेक्ट जे आहेत ते कॉपी करून मी पेस्ट करून टाकतो। तर मी तुम्हाला काय केलेलं मित्रांनो, सगळे सिरियलनुसार इफेक्ट लावून दिलेले आहेत, तुम्हाला काय करायचं फक्त कॉपी करून पेस्ट करून टाकायचे अशा प्रकारे। तर जे राहिलेले इफेक्ट आहेत ते पण मी ॲड करून घेतो मित्रांनो। तर आपल्याला व्हिडिओ जास्त मोठा करायचा नाही, त्याच्यामुळे मी थोडं फास्ट करतो मित्रांनो। तर तुम्हाला पण असेच इफेक्ट ॲड करून घ्यायचे। तर मी राहिलेले 2 इफेक्ट ते ॲड करत नाही मित्रांनो, आपल्याला जास्त व्हिडिओ मोठा करायचा नाही। तर अशा प्रकारे जे राहिलेले इफेक्ट आहेत ते तुम्ही पण ॲड करून घेतात। आता इथं फक्त 2च इफेक्ट राहिलेत, ते तुम्ही ॲड करून घ्या मित्रांनो, सगळे सिरियलनुसार दिलेत। तर व्हिडिओ डाउनलोड कसं करायचं तुम्हाला सांगतो। इथं एक ॲरोचं ऑप्शन दिसतं, त्याच्यावर क्लिक करायचं आणि इथं एक्सपोर्टला क्लिक करून टाकायचं, त्यानं तुमचा व्हिडिओ एक्सपोर्ट